नमस्कार नाशिककर. काय तुम्ही स्टार्टअप किंवा MSME ओनर किंवा इंडस्ट्रियलिस्ट आहात आणि नेहमी विचार करत राहतात की माझे कॅश फ्लोज मॅनेज होत नाही आहे किंवा पेमेंट्स डिले होत आहे किंवा कॉस्ट एवढी वाढते आणि वी आर नॉट शुअर की वाय इज दिस हॅपनिंग. वेल मी आहे CA रौनक माहिमकर आणि आमची फर्म फिनब्रिज कन्सल्टिंग सर्व्हिसेस. आम्ही MSME ओनर्स आणि स्टार्टअप्सला स्ट्रॉंग फाउंडेशन बेस बनवून देतो आणि तुम्हाला सगळ्यांना स्मार्टर फंडिंगचे ऑप्शन्स देतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आय एम गोइंग टू शेअर यू 5 फायनान्शियल मिस्टेक्स जे प्रत्येक बिझनेस ओनर्सने अवॉइड केले पाहिजे सो दॅट त्यांचं बिझनेस कॉन्फिडन्स वाढेल आणि फायनान्शियल स्ट्रेस दूर होतील. आम्ही जवळजवळ अशा स्टार्टअपसोबत काम केले आहेत ज्यांनी 50 लाख रुपये प्लस अपॉर्च्युनिटीज लूज केलेले आहे फॉर व्हेरी सिम्पल रिझन्स जे आपण अवॉइड करू शकतो. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. काय माहीत एखादं रिझन तुम्हाला भेटेल विच कॅन हेल्प युअर बिझनेस फ्रॉम कॅश क्रंच और तुमचं किंवा नेक्स्ट बिझनेस लोन इझिली तुम्ही त्याच्यासाठी क्वालिफाय होऊन जाईल. मिस्टेक 1. मिक्सिंग पर्सनल अँड बिझनेस बँक अकाउंट्स. This is the most basic but still most damaging mistake. In Maharashtra, आपण बऱ्याचपैकी बघितलं असेल किंवा ट्रेडर्स किंवा MSME ओनर्स जे सेव्हिंग्स अकाउंटने ऑपरेट करतात. हे कॅन बी कन्व्हिनियंट, पण जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करायचे असतात किंवा असेसमेंट करायची असते त्यावेळेस कंप्लीट मिस होऊ शकतो. बिकॉज ऑफ दिस युअर GST क्लेम कॅन बी डिसअलाउड किंवा डिडक्शन्स जे इन्कम टॅक्स वेळा तुम्हाला टॅक्स कमी करण्यासाठी होईल ते पण मिस होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एक स्टार्टअप कंपनी होती जळगावमध्ये. त्यांचे जे बिलिंग होते ते त्यांचे पर्सनल अकाउंटमधून करायचे. बिकॉज ऑफ दिस इम्प्रॉपर अकाउंटिंग झाली अँड बिकॉज ऑफ दिस 18,000चं GSTचं नुकसान झालं. त्याच्यामुळे डे 1 पासून आपल्याला बिझनेसचं करंट अकाउंट ओपन करायला पाहिजे आणि सगळं ट्रान्झॅक्शन त्याच अकाउंटमधून करायला पाहिजे. मिस्टेक नंबर 2. डिलेड ITR अँड GST फायलिंग्स. जेव्हा आपण ITR किंवा आपलं GST डिले फाईल करतो फायनान्शियली काय हर्ट नाही होत, बट जे तुमचं प्रोफाईल आहे इट कॅन बी व्हेरी ॲडव्हर्सली इफेक्टेड. बँक्स आणि इन्व्हेस्टर्स स्पेशली याला बघतात की जर तुमचे रिटर्न्स टाईमली असेल देन दॅट इज अ साईन ऑफ ट्रान्सपरन्सी. सो दॅट इज वाय फाईल युअर रिटर्न्स ऑन टाईम. मिस्टेक नंबर 3. नो वर्किंग कॅपिटल प्लॅनिंग. आपण बऱ्याचदा म्हणतो की वर्किंग कॅपिटल. बट व्हॉट इज वर्किंग कॅपिटल? वर्किंग कॅपिटल इज सिम्पली द कॅश जे आपल्याला आपल्या डेली ऑपरेशनसाठी लागतात. फॉर एक्झाम्पल, सॅलरी भरण्यासाठी किंवा वेंडर्सला पेमेंट करण्यासाठी किंवा नॉर्मल इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे भरण्यासाठी. आणि सायमल्टेनियसली आपण वेट करतो की आपला जो सेल आहे तो कॅशमध्ये कन्वर्ट करायला. जेवढं लवकर पैसे येतील तेवढं आपण पैसे देऊ शकतो. बट होतं काय की आपण बरेचदा एंड अप करतो ओव्हरस्टॉकिंगने किंवा कस्टमर्सला ओव्हर क्रेडिट देऊन टाकतो किंवा ITDS आणि GST रिफंड्स डिले भेटतात. ड्यू टू दिस वी आर नॉट एबल टू मॅनेज वर्किंग कॅपिटल आणि आपण ॲक्च्युअल रिक्वायरमेंट काय आहे हे आपण समजूनच घेत नाही. आणि बिकॉज ऑफ दिस होतं काय, अंडरयुटिलायझेशन और मिस ॲलोकेशन ऑफ फंड. सो व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस? एक क्लिअर प्लॅन असायला पाहिजे की आपल्याला इन्व्हेंटरीसाठी केवढे पैसे लागणार आहे, पेरोलसाठी केवढे लागणार आहे, वेंडर पेमेंटसाठी केवढे लागणार आहे आणि अकॉर्डिंगली आपण बँक्सला अप्लाय करायला पाहिजे फॉर प्रॉपर फंडिंग. नंबर 4. अप्लाइंग फॉर लोन्स विदाऊट स्ट्रॅटेजी. आपण बऱ्याचदा बघतो की जिकडे आपल्याला क्विक लोन्स भेटेल त्या प्रायव्हेट फायनान्सिंग कंपनीजकडून लोन घेतो. बट वी डोंट लुक की त्याचं मंथली इंटरेस्ट काय आहे, प्रोसेसिंग फीस काय आहे. याच्यामुळे आपलं इंटरेस्ट कॉस्ट वाढतो विच कॅन अफेक्ट ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी ऑफ अवर बिझनेस. सो आपण काय करायला पाहिजे? वी शूड एक्सप्लोर फंडिंग ऑप्शन्स फ्रॉम MSMEs. त्याच्यासाठी आपले डॉक्युमेंटेशन जे आहे ते व्यवस्थित असायला पाहिजे. IT रिटर्न्स ऑन टाईम असायला पाहिजे, फायनान्शियल्स ऑडिटेड असायला पाहिजे आणि बेसिक प्रोजेक्ट रिपोर्ट नेहमी असायला पाहिजे. आणि मग आपण MSMEs आणि लोकल बँक्सला अप्रोच करायला पाहिजे. Our last mistake is mistake number 5, ignoring credit metrics.
आपण बऱ्याचदा बघतो की सिबिल स्कोर लो आहे आणि त्याच्यामुळे DSCR रेशो टाईमवर नाही आहे किंवा दे आर नॉट इन प्लेस आणि बिकॉज ऑफ दिस आपली फाईल्स रिजेक्ट होते. कितीही रेव्हेन्यू चांगला असेल पण इफ युअर प्रोफाईल इज नॉट गुड तर मग तुमचा जो फाईल आहे ती रिजेक्ट होऊ शकते. त्याच्यामुळे आपले जे काही नंबर्स आहेत ते बँकच्या पर्स्पेक्टिव्हने अंडरस्टँड करायला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक आमचा क्लायंट होता, स्मॉल मॅन्युफॅक्चर होता, टर्नओव्हर खूप चांगलं होतं पण त्याचे अकाउंट्स मिक्स होते, GST लेट होतं आणि त्यामुळे काय झालं की त्याला व्यवस्थित फंडिंग ऑप्शन्स भेटत नव्हते. सो व्हॉट वी डिड इज त्याचे सगळे बुक्स क्लिअर केले, त्याचा प्रॉपर प्लॅन बनवला, सगळं पोर्टफोलिओ रिबिल्डिंग केलं आणि बिकॉज ऑफ दिस वी कुड सिक्युअर हिम 60 lakhs वर्किंग कॅपिटल which can lead to big opportunities. So, if you are serious about building financially strong business, then you are at the right place. आम्ही दर हफ्त्याला स्टार्टअप कंपनीज सोबत काम करतो आणि त्यांचे रिक्वायरमेंट्स आणि त्यांचं जे काही इश्यूज आहे ते अंडरस्टँड करून घेतो. वी ऑल्सो ऑफर पर्सनलाइज्ड गायडन्स फॉर लोन प्लॅनिंग, फायनान्शियल स्ट्रक्चर अँड फंडिंग रेडीनेस. So, if you like this video, do subscribe.